हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानानीजी हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 12 स्टडी ऑफ साऊंड म्हणजेच ध्वनीचा अभ्यास या प्रकरणातील पुढील भाग म्हणजे रिव्हर्बरेशन किंवा ज्याला मराठीमध्ये आपण निनाद असं संबोधतो, ही संकल्पना नेमकी काय आहे हे आपण पाहू. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला एखाद्या रिकाम्या खोलीमध्ये गेलो किंवा एखाद्या नवीन बांधकाम झालेलं असं जर काही ठिकाण असेल, त्याच्या हॉलमध्ये, त्याच्या खोलीमध्ये जर समजा आपण प्रवेश घेतला, तर त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की आवाज घुमतो. मग आवाज घुमतो म्हणजे नेमकं काय होतं, तर इथं ध्वनीचं परावर्तन हीच प्रक्रिया घडते, परंतु प्रतिध्वनी ऐकू येण्या इतपत त्या रिफ्लेक्टिव्ह सरफेसेस किंवा जे परावर्तक पृष्ठभाग आहेत त्यांचं अंतर नसतं, त्यापेक्षा कमी अंतर असतं. आणि त्यामुळं आधी निर्माण झालेला जो आवाज आहे त्याच्याच बरोबर दुसरा आवाज वेगळ्या वेळी मिक्स होतो, मिसळतो आणि मग दोन्ही आवाज एकत्र येऊन त्या ठिकाणी एक संमिश्र असा आवाज निर्माण होतो. त्याला आपण निनाद असं म्हणतो. म्हणजे थोडीशी गोंधळाची परिस्थिती आहे. आता ही गोंधळाची परिस्थिती का निर्माण होते ते आपण पुढे पाहू. मित्रांनो, रिव्हर्बरेशन म्हणजे नेमकं काय हे थोडंसं पाहण्यासाठी काही परिस्थितींची आपल्याला तुलना करायला सांगितलेली आहे. गो टू an empty space or closed house with your friends. Then once inside, chat with your friends. चर्चा करा, गप्पा मारा. नोट व्हॉट यू सेन्स. तर आपल्याला या ठिकाणी काय आढळतं याच्याबद्दल आपण नोंद ठेवा. नाव क्लोज द डोर्स अँड विंडोज ऑफ युअर हाऊस अँड स्विच ऑन द म्युझिक सिस्टम. व्हॉट विल हॅपन? Increase the loudness of the system as much as possible. Then what happens? You have to note down. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही परिस्थितीमध्ये काय घडतं याचा अंदाज घ्यायला सांगितलेला आहे. In both these cases, you will observe that the sound which is created is mixing with other sound so that clear voice or clear sound cannot be heard properly. Both these sounds are mixing together and producing a different type of effect so that the clear sound is not audible. Okay. How this occurs, we will see. मित्रांनो, या ठिकाणी एक सिस्टीम दाखवलेली आहे, एक हॉल दाखवलेला आहे आणि या हॉलमध्ये किंवा एखाद्या बंदिस्त रूममध्ये काय घडतंय ते थोडंसं आपण पाहूया. दिस इज द केस ऑफ रिव्हर्बरेशन. नाव the singer is on the stage and the listener is sitting in the hall like this. Then what happens? See here, the sound which is created or produced from this singer goes through a straight line up to the listener. Okay, this takes a different time. That means a shortest time is taken by this sound wave. Now this sound which is produced goes in backward direction of the singer. It collides with the reflective surface which is present on the back side of the singer. Again it gets reflected and it will reach up to the roof, that means at the ceiling. From that again it is getting reflected. It will get reflected like this. Again it is reflected and then it will reach up to the listener. Then time taken to reach this sound is totally different than this sound. Again various types of reflections in different directions will take place in the same hall and then it will be producing a different effect which is called as reverberation. यालाच आपण निनाद असं म्हणतो. आणि मग या निनादामुळं आपल्याला काहीच नीट ऐकू येत नाही. थोडक्यात मी मराठीमधून सुद्धा पुन्हा एकदा सांगतो.
म्हणजे जो काही सिंगर असेल, जे कोणी वक्ता असेल, हा वक्ता बोलतो आहे आणि त्याच्यापासून निर्माण होणारा जो आवाज आहे तो थेट सरळ रेषेमध्ये गेला तर तो लवकरात लवकर जाऊन पोहोचेल. आणि जर तो एखाद्या परावर्तित पृष्ठभागावरून परावर्तित होऊन जर पोहोचत असेल तर याला लागणारा कालावधी वेगळा असेल, थोडासा उशीर लागेल. इथं लागणारा कालावधी वेगळा असेल, त्याचबरोबर इथं लागणारा कालावधी वेगळा असेल, आणखी वेगळ्या पद्धतीनं येणारं रिफ्लेक्शन जे आहे यासाठी लागणारा कालावधी वेगळा असेल. म्हणजे एकच आवाज वेगवेगळ्या वेळी येणार आहे आणि अशा पद्धतीनं तोच आवाज वेगवेगळ्या वेळी आल्यामुळं कोणताच आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येणार नाही. त्याऐवजी सगळ्या आवाजाचं मिक्सचर झालेलं असेल, सगळं एकत्र मिसळेल वेगवेगळ्या वेळी आणि तो आवाज कानावर येणार. अशा वेळेला श्रोता स्पष्टपणे ऐकू शकणार नाही. इथं ही अवस्था वक्त्याच्या बोलण्यामुळे निर्माण झालेली नाही आहे, तर त्या हॉलच्या रचनेमधील असलेल्या दोषामुळं निर्माण झालेली आहे. तर मग आता हे आपल्याला टाळायचं कसं? तर या ठिकाणी आपल्याला ही असा जो काही हॉल असेल, जर तो सिनेमा हॉल असेल किंवा एखादं सभागृह असेल तर त्या ठिकाणी ह्या ज्या भिंती आहेत किंवा सिलिंग जे आहे किंवा अवतीभोवतीचं संपूर्ण जे वातावरण आहे या सर्व गोष्टी नॉन रिफ्लेक्टिव्ह असणं आवश्यक आहे. म्हणजे ते परावर्तक पृष्ठभाग असणारे असू नये. मग आता परावर्तक पृष्ठभाग कशामुळे निर्माण होतो? ए हार्ड अँड प्लेन सरफेस creates the reflective surface. Now it is our responsibility that the reflective surfaces will not be there in the cinema hall or in the halls. Instead, we have to cover the walls, plain walls, with rough surface with the help of the curtains or cushions or the sound absorbing material like sponge or like the plaster of Paris material. These will be the sound absorbers, and if these are used then the reverberation effect will be minimized. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी हे जे पृष्ठभाग आहेत हे पृष्ठभाग पडदे किंवा स्पंज किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा आणखी इतर काही साऊंड ॲब्सॉर्बिंग मटेरियल यांनी जर कव्हर केले, काथ्याचं जर काही जमिनीवर आच्छादन केलं किंवा भिंती ज्या आहेत त्या सर्व कव्हर केल्या तर रिफ्लेक्टिव्ह सरफेस कमी होऊ शकतो आणि आवाज रिव्हर्बरेशन किंवा निनाद या स्वरूपामध्ये तिथून आपल्याला मिळणार नाही. तर या पद्धतीनं आपल्याला ही रिव्हर्बरेशन टाळता येतं. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन आपल्याला जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर जरूर इतरांच्यासाठी शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.